न्यूजपेपरपासून गांधी टोपी. नमस्कार सर्वांना. आज आपण एक अतिशय सुंदर, सोपा आणि आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिनाशी संबंधित असा क्रिएटिव्ह उपक्रम पाहणार आहोत. आपण सर्वजण दरवर्षी 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. ह्या दिवसाच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात. त्यामध्ये भाषणे, देशभक्तीपर गीते, नृत्य, चित्रकला आणि हस्तकला अशा अनेक उपक्रमाचा समावेश असतो. आज आपण अशाच एक सुंदर उपक्रमामध्ये जुन्या न्यूजपेपरपासून गांधी टोपी तयार करणार आहोत. या उपक्रमासाठी आपल्याला फार महाग साहित्याची गरज नाही. आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या जुन्या न्यूजपेपर आपण ह्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे या उपक्रमातून आपल्याला पुनर्वापराचे महत्त्व देखील समजते. सर्वप्रथम आपण एक स्वच्छ आणि मोठा न्यूजपेपर घेतला आहे. पेपर व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर त्याचा घड्या योग्य पद्धतीने घालायला सुरुवात करतो. टोपीचा आकार व्यवस्थित यावा ह्यासाठी प्रत्येक घडी नीट दाबून घेणे महत्त्वाचे आहे. घडी करताना पेपर फाटणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. हळूहळू पेपरला योग्य आकार देत आपण टोपीचा आकार तयार करत आहोत. सुरुवातीला हे थोडे कठीण वाटू शकते, पण एखादा पद्धत समजली की अगदी सहजपणे गांधी टोपी तयार करता येते. ही टोपी बनवताना विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, एकाग्रता आणि हातोटी वाढण्यास मदत होते. तसेच एखादी वस्तू स्वतःच्या हाताने तयार करण्याचा आनंदही वेगळाच असतो. आपण अनेकदा जुना न्यूजपेपर वाचल्यानंतर तो टाकून देतो, पण त्याचा न्यूजपेपरचा उपयोग करून आपण सुंदर आणि उपयोगी वस्तू तयार करू शकतो. म्हणूनच वेस्ट टू बेस्ट म्हणजे टाकाऊ वस्तूपासून सुंदर वस्तू तयार करण्याचा हा एक उत्तम उपक्रम आहे. आता टोपीला योग्य आकार मिळत आहे. पेपरचा घड्या व्यवस्थित बसल्यानंतर आपली गांधी टोपी जवळजवळ तयार झाली आहे. गांधी टोपी म्हटली की आपल्या मनात महात्मा गांधीची आठवण येते. साधेपणा, स्वच्छता, सत्य आणि अहिंसा ह्या मूल्यांची प्रेरणा आपल्याला महात्मा गांधीकडून मिळते. त्यामुळे ही टोपी केवळ कागदापासून तयार केलेली एक वस्तू नाही, तर ती आपल्या स्वातंत्र्य लढण्याची आणि देशभक्तीची आठवण करून देते. आता आपल्या हाताने तयार केलेले सुंदर न्यूजपेपरची गांधी टोपी पूर्णपणे तयार झाली आहे. हा छोटासा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खूप आनंददायी आणि शिकवण देणार आहे. यातून आपण कमी खर्चामध्ये सुंदर वस्तू तयार करू शकतो, पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो आणि आपल्या राष्ट्रीय सणाशीही जोडले जाऊ शकतो. आपणही घरी उपलब्ध असलेल्या जुन्या कागदाच्या आणि न्यूजपेपरच्या योग्य प्रकारे पुनर्वापर करून अशा अनेक सुंदर वस्तू तयार करू शकतो. चला तर मग ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या देशावर प्रेम करणाऱ्यासोबत स्वच्छता, पुनर्वापर आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेशही घेऊया. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद. चला तर पुढच्या व्हिडिओला आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.